नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे मैत्री. मुलांनो, आपण जर कोणाशी आपल्या मित्रांशी मैत्री केली तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो बरं का. आपण कुणाच्याही सांगण्यावरून मैत्री तोडायची नसती. मुलांनो, 3 बैल होते बरं का आणि तिघांची खूप मैत्री होती. ते हिरव्यागार रानात तिघे चरायला जायचे, गप्पा मारायचे, तिघे मिळून काम करायचे शेतकऱ्याचं बरं का. आणि कधी अडचणीत येत नसत. ते असे धष्टपुष्ट झाले होते, डौलदार शिंग होती त्यांची. मग तिकडून की नाही ते चरत असतात की नाही हिरव्यागार जंगलात, तर तिकडून एक सिंह येतो. तो बघतो, अरे बाप रे, धष्टपुष्ट बैल आपल्याला जर मिळाला एखादा खायला तर काय मज्जा येईल. पण आता ते तिघं आहेत, पण तिघांना तर काही मारू शकत नाही. मग काय करायचं आता? तर ते तर कधी वेगळेच होत नाही, ते सतत एकत्र असतात, ते कधी वेगळे जात नाही. आणि त्यांची तर शिंग एवढी टोकदार आहेत की ते आपण एकाला जरी पकडायला गेलो तरी ते दोघं आपल्याला शिंग खूपसं मारतील. नको रे बाबा त्यांच्या वाटे जायला, असं सिंहाला भीती वाटते बरं का. मग तो विचार करत बसतो, आता काय करायचं. मग तिकडून एक कोल्हा येतो बरं का. महाराज, कसला विचार करताय? मग सिंह म्हणतो, ओले दादा, ते पहा तिकडं 3 आहेत की नाही बैल, त्यातला एक धष्टपुष्ट बैल तरी आपल्याला खायला मिळाला पाहिजे. तर म्हणतो एवढंच ना, मग त्या तिघांची मैत्री तोडायची आपण. तर म्हणे कशी काय? तुम्ही मी सांगतो तसं करा. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी सिंह जाता जाता एका बैलाच्या कानाजवळ जातो नुसता असा बरं का. तर ते दोघं चरत असतात जरा बाजूला. तर ते म्हणतात की सिंह तर त्याच्या जाऊन कानात काहीतरी बोललाय. तर ते त्याला विचारतात बरं का, काय रे, तो सिंह तुझ्या कानात येऊन काहीतरी बोलला, निघून गेला, काय बोलला तो? तो म्हणता, अरे काय नाही बोलला, तू नुसता कानाजवळ आला. तर म्हणे नाही, तुला काहीतरी बोललाच आहे, तू आम्हाला सांगत नाही. तर तो इतका जीव तोडून सांगतो की अरे नाही, तो बोलला काही. तरी हे दोघं त्याच्यावर संशय घेतात आणि ते म्हणतात की हा आपल्याला काही सांगत नाही का, हा आपला मित्रच नाही, हा सांगत नाही आपल्याला काही. मग ते दोघं काय करतात, त्याला एकट्याला सोडतात आणि निघून जातात दोघं जण. निघून गेल्यावर सिंह तिकडून पाहतो. सिंहाने पाहिलेलं असतं की आता हा एकटा पडलेला आहे. मग सिंह असा धावत येतो आणि असं खाडकन त्या बैलाला पकडून त्याला मारून खातो. मग हे दोघांना खूप वाईट वाटतं की आपण उगाचच म्हणजे असं विश्वास ठेवला की सिंह काहीतरी त्याला बोलला असेल म्हणून. तो सांगत होता आपल्याला की नाही काय बोलला, आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता त्याच्यावर. म्हणून बैलाचं नुकसान झालं. म्हणून आपण यातनं काय शिकायचंय की आपल्याला कोणीही काही सांगितलं तरी आपल्या मित्रावर विश्वास ठेवला पाहिजे, है की नाही? आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.